श्री स्वामी समर्थ बखर दादासाहेब विंचुरकर. माधवराव दादासाहेब विंचुरकर हे अक्कलकोट संस्थानात रीजंट होते. ते स्वामींचे भक्त होते. श्री स्वामी समर्थ कधीकधी दादासाहेब विंचुरकरांच्या घरी जात असत. तेव्हा विंचुरकर श्रींना स्नान घालून गंध पुष्पादी षोडशोपचार पूजा करून भोजनाचा नैवेद्य दाखवून मग आपण प्रसाद घेत असत. रात्री मंडळी जमवून मृदंग टाळ वगैरे घेऊन भजनाचा कार्यक्रम होत असे. पुढे एकदा दादासाहेबांच्या मांडीवर एक श्वेतकुष्ठाचा डाग उत्पन्न झाला. त्यामुळे दादासाहेबांना फारच काळजी लागून राहिली. त्यानंतर एकदा दादासाहेब महाराजांच्या दर्शनास गेले होते. तेव्हा महाराजांची प्रसन्न मर्जी बघून दादासाहेबांनी त्यांना मांडीवरील डाग बरा होण्याबद्दल प्रार्थना केली. तेव्हा महाराज म्हणाले, "तुझ्या हातातील बोटात काय आहे?" तेव्हा दादासाहेब म्हणाले, "अंगठी." "खडा कसला आहे?" असे स्वामींनी विचारताच दादासाहेबांनी सांगितले, "पांढरा आहे." मग स्वामी म्हणाले, "तो फेकून दे." तेव्हा दादासाहेबांनी विचार केला की 300 रुपयांची अंगठी कशी फेकून द्यायची. तेव्हा त्यांनी ती अंगठी महाराजांच्या हातात घातली आणि विचार केला, आता महाराज काय पाहिजे ते करोत. त्यानंतर महाराजांनी ती अंगठीत 16 पास दिली. 16 ती अंगठी विकून महाराजांच्या देवळाचे काम चालू केले. हल्ली ती अंगठी अक्कलकोटात राजेसाहेबांजवळ आहे. पुढे दादासाहेब विंचुरकरांच्या मांडीवरील डाग नाहीसा झाला. श्री स्वामी समर्थ बखर गोविंदराव टोळ. चिंतोपंत अप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव टोळ यांना पोटदुखीचा आजार होता. त्यांना नळदुर्गास नोकरी होती. पोटदुखीच्या व्याधीने त्रस्त झाल्याने गोविंदराव टोळ रजा घेऊन अक्कलकोटास आले आणि व्याधी बरी होण्यासाठी गाणगापूरला जाऊन दत्ताची सेवा करावी असा निश्चय केला. तेव्हा चिंतोपंतांनी त्यांना म्हणजे गोविंदरावांना सांगितले की येथे श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तावतार आहेत, ते कृपा करतील, गाणगापूरला जाण्याचे कारण नाही. चिंतोपंतांनी गोविंदरावांबरोबर एक मनुष्य देऊन त्यांना श्री स्वामींच्या दर्शनास पाठविले. त्यावेळी आप्पासाहेब माने यांच्या घरी श्रींची स्वारी होती. गोविंदरावांनी स्वामींचे पादतीर्थ घेऊन स्वामींना नमस्कार केला. गोविंदरावांबरोबरच्या गृहस्थाने श्रींची प्रार्थना केली की गोविंदराव गाणगापुरास जाऊ इच्छितात, आज्ञा असावी. तेव्हा श्रींनी सांगितले, येथेच रहा, जाऊ नको. गोविंदरावांनी श्रींच्या ठिकाणी चांगली निष्ठा नसल्याकारणाने ते गाणगापुरास जाऊन सेवा करू लागले. 2.5 वर्षे सेवा झाल्यावर दृष्टांत झाला की अक्कलकोटास निघून जावे, पण गोविंदराव हट्टाने तेथेच राहिले. परंतु ज्वर वगैरे दुखणे होऊन त्यांची प्रकृती अजूनच बिघडली. पुढे महाराजांच्या सांगण्यावरून गोविंदरावास आणण्यास चिंतोपंतांनी घोडा पाठविला आणि त्यांना अक्कलकोटास घेऊन आले. पुढे गोविंदराव श्री स्वामी समर्थांकाशी 9-10 वर्षे राहिले. दर अमावस्या आणि पौर्णिमेस त्यांचे पोट दुखत असे. गोविंदरावांना ब्रह्मसंबंधांची बाधा झाली होती. अनेक वर्षे झाली, परंतु त्यांची पोटदुखी काही कमी होईना. अखेर त्यांच्या वयाच्या 55व्या वर्षी स्वामींनी त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांच्या पोटातील सुताचा गुंडा काढला आणि त्यांना बरा होशील असा आशीर्वाद दिला. सकाळी ते जागे होऊन पाहतात तो त्यांचे पोट हलके होऊन पातळ झाले होते. अशा प्रकारे समर्थांनी त्यांच्यावर मोठी कृपा केली होती. श्री स्वामी समर्थ बखर पुण्याचे काळबुवा. पुण्यात विष्णुबुवा म्हणून एक गृहस्थ होते. त्यांना काळबुवा असे देखील म्हणत असत. त्यांनी एकदा एका ब्राह्मणाच्या मुलाच्या पायाला दगड मारला. त्याबद्दल त्यांच्यावर सोलापूर येथे खटला दाखल झाला. चौकशी अंती ते वेडे ठरले आणि त्यांना पुण्याच्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. तिकडे त्यांचा सदैव काळ आला रक्त खातो, काळ आला आला असा सारखा जप चालत असे. एकदा सदाशिवराव गोवंडे व वामनबुवा बडोदेकर हॉस्पिटलमध्ये आले असता वामनबुवांनी विष्णुबुवांना विचारले, आपण सत्पुरुष दिसता, मग पिशाच्य वृत्ती धारण करण्याचे कारण काय व आपले गुरु कोण? तेव्हा विष्णुबुवा म्हणाले, तुम्हाकडे ब्राह्मण पाठविला होता, पण तुम्ही त्याची थट्टा केली. त्या स्वामी महाराजांचे आम्ही सेवक आहोत. लोकांनी उपाधी देऊ नये म्हणून अशी वृत्ती धरली आहे. नंतर सदाशिवराव लोखंडे यांनी मुख्य डॉक्टरांची परवानगी घेऊन विष्णुबुवांना पुण्यात शुक्रवार पेठेत आणून ठेवले व ते त्यांची नियमित सेवा करीत असत. वामनबुवा नेहमी त्यांच्या दर्शनास जात असत. एकदा ज्या ब्राह्मणाने विष्णुबुवांवर फिर्याद केली होती तो ब्राह्मण अक्कलकोटास आला. त्याने स्वामींचे दर्शन घेतले. इतक्यात स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणाले, का हो, आमच्यावर फिर्याद करून तुम्हाला काय मिळाले? हे ऐकताच त्या ब्राह्मणास खून पटली व तो क्षमा मागू लागला. श्री स्वामी समर्थ बखर
गोविंद पांडुरंग क्षेमी. एकदा गोविंद पांडुरंग क्षेमी नावाचे गृहस्थ स्वामी महाराजांचे दर्शन घेऊन तेथेच खाली बसले. इतक्यात तेथे सोलापूरचे एक डॉक्टर आत्माराम तेथे आले. त्यांनीही महाराजांचे दर्शन घेतले. तेव्हा महाराजांनी आत्माराम डॉक्टरांना क्षेमी यांचा चेहरा बघा म्हणून आज्ञा केली. डॉक्टरांनी तपासणी करून काही रोग वगैरे नाही असे सांगितले. पुढे काही दिवसांनी गोविंदरावांना महारोग झाला आणि महाराजांनी डॉक्टरांना तपासणी करण्यास का सांगितले याचा अनुभव आला. पुढे गोविंदरावांना महाराजांची सेवा काही करता आली नाही. त्यामुळे त्या आजारातच त्यांना जन्मभर राहावे लागले. एकदा महाराजांची स्वारी गणपतराव जोशी यांच्या घरी सकाळी सकाळी आली. महाराज आले म्हणून सर्वांना फारच आनंद झाला. जोशीबुवांनी महाराजांना स्नान घालून पिवळा मुकुटा नेसवला आणि षोडशोपचारे पूजन करून नैवेद्य दाखवला. त्यानंतर अचानक जोशीबुवांच्या मनात आले की महाराज भोजन झाल्याबरोबर बाहेर जाऊन मुकुटा कोणाला तरी देऊन टाकतील आणि त्याचवेळी श्री स्वामी समर्थ पाटावरून उठले आणि हा घे तुझा मुकुटा असे म्हणून दिगंबर होऊन चालते झाले. जोशीबुवांनी महाराजांची खूप प्रार्थना केली की पाटावरून उठून जाऊ नका म्हणून, परंतु तुझ्या मनात मुकुटाबद्दल शंका आली असे म्हणून महाराज निघून गेले. श्री स्वामी समर्थ. बखर. जगन्नाथरावांचा रोग परिहार. मुंबईला जगन्नाथराव म्हणून एक गृहस्थ होते. त्यांच्या पायाला काही रोग होऊन जागोजागी भोके पडली होती. डॉक्टर वैद्य खूप केले, परंतु गुण काही येईना. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की ढोपरापासून पाय कापून काढले पाहिजे, परंतु ते भित्रे असल्यामुळे त्यांना ही गोष्ट पसंत पडेना. तेव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांना अक्कलकोटास जाण्याविषयी सुचविले आणि सांगितले, महाराजांच्या कृपेमुळे तुम्ही या व्याधींपासून निश्चितच बरे व्हाल. असे ऐकताच जगन्नाथराव अक्कलकोटास आले. त्यावेळी श्री समर्थांची स्वारी चोळाप्पाच्या घरी राहत होती. जगन्नाथरावांनी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करून, मला एकतर माझे पाय बरे करून जीवदान द्या, नाहीतर माझा या देहाशी संबंध तरी तोडून टाका. त्यानंतर जगन्नाथराव नियमितपणे श्री स्वामी समर्थांचे नित्यदर्शन घेऊन त्यांचे चरणतीर्थ औषध म्हणून घेत असत. बरेच दिवस अक्कलकोटास राहून त्यांनी श्रींची सेवा केली. हळूहळू त्यांचा रोग कमी होत गेला. तेव्हा त्यांनी समर्थांकडे मुंबईला परत जाण्याविषयी आज्ञा मागितली. तेव्हा महाराज म्हणाले, घरकू जाओ. मग महाराजांचे दर्शन घेऊन ते मुंबईस आले. थोड्याच दिवसात त्यांचे पाय चांगले बरे झाले आणि ते स्वामींचे अजूनच एकनिष्ठ भक्त बनले.